चला तर मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे बेसन पिठाचे लाडू ही रेसिपी। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। इथे मी गावरान तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी, बेसन पीठ घेतलेलं आहे, पिठी साखर, बदामाचे तुकडे घेतलेले आहे आणि वेलदोडे कुटून घेतलेले बारीक। तर सगळ्यात आधी आता आपण इथे कढई ठेवली गॅसवर पीठ भाजण्यासाठी। कढईत मी आता 2 ते 3 चमचे ते गावरान तूप टाकून घेणार आहे। नंतर आपण परत जसं जसं लागेल तसं वरतून टाकू शकतो, हळूहळू, एकखट्टे नाही टाकायचं आपल्याला। गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे। बारीक गॅसवर आपल्याला पीठ हळूहळू भाजायचं आहे। मोठा गॅस अजिबात करायचा नाही आहे, कारण पीठ जळून जातं, कडसर येतात लाडू आपले। आता आपण इथे बेसन पीठ टाकणार आहोत कढईत। आपल्याला असं हलवायचं आहे सारखं, कारण ते लगेच लागतं। आणि एकदम बारीक गॅसवरच आपल्याला भाजायचं, म्हणजे छान असं गोल्डन कलर सारखं, म्हणजे सारखं हलवायचं आपल्याला हे पीठ मस्त असं बारीक गॅसवर। नंतर आपण थोडं सोनेरी रंग होत आला का हळूहळू त्याच्यात नंतर परत तूप टाकायचं आपल्याला। बघा आता या पिठामध्ये थोड्या गुठळ्या पण होत आहे, त्या आपल्याला अशा मोडून घ्यायच्या आहे हलवतानाच। आता आपण परत थोडं याच्यात तूप टाकून घेऊ। परत आपण हलवू। बारीकच गॅसवर करायचे, मोठा गॅस अजिबात करायचा नाही आपल्याला। हे पीठ आहे ना, आपण जास्त प्रमाणात पण घेऊ शकतोय, मी थोडं कमीच घेतलेलं आहे। तर हे पटपट हलवावं लागतं, नाही तर लगेच जळून जातं। असं मस्त याला तूप सुटतं। आपण मी एकच वाटी घेतलेलं आहे, आपण अशा डबलचा पण अंदाज घेऊ शकतोय। आता मस्त आपलं पीठ हे भाजून झालेलं आहे असं छान सोनेरी रंगावर, आणि वासही खूप मस्त येतोय खमंग। तर आपण आता हे काढून घेऊ। आता आपण हे पीठ पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे, मग आपण याच्यात पिठी साखर कालवू। गरम गरम याच्यात कालवायची नाही आपल्याला। आता बघा आपलं पीठ मस्त थंड झालेलं आहे, त्यात आपण आता पिठी साखर कालवून घेऊ। आपल्याला ज्याप्रमाणे गोड लागतं ना, कोणाला कमी गोड आवडतं, कोणाला जास्ती गोड आवडतं, तशी आपण पिठी साखर याच्यात कालवून घ्यायची आहे। त्यात आता आपण वेलायची पावडर टाकून घेणार आहे। जायफळ पावडर जरी टाकली तरी चालती, खूप छान लागतात। आम्हाला जास्ती गोड आवडतं म्हणून मी थोडी पिठी साखर जास्त कालवणार आहे। हे बघा असे मस्त लाडू बनवून घ्यायचे आपण। मस्त असे लाडू बनवून घ्यायचे। बघा किती छान आलेले आपले लाडू। आता बघा इथे आपले लाडू तयार आहे, मस्त झालेले आहेत। खाऊन बघा, तुम्ही पण करून बघा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही बनवून बघा असे लाडू। काही गोड खाऊशी वाटलं तेव्हा, काही जास्त वेळ नाही लागत, पटकन होऊन जातात।